श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध भाऊबीज. आज भाऊबीज. आजच्या दिवसाला यमद्वितीयाही म्हणतात. दिवाळीतल्या 5 दिवसांपैकी हा एक खास दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचा. आपल्याकडं देशभर भाऊबीज उत्साहानं साजरी करतात. उत्तरेत या सणाला भाई दूज असं म्हणतात. देशात काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकाचीही पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी यमुना नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र समजलं जातं. आजच्या दिवसाला यमद्वितीया का म्हणतात? यम या मृत्यूच्या देवाशी याचा काय संबंध, असे प्रश्न लहानपणी पडायचे. नंतर पुढं त्यासंबंधीची लोकप्रिय कथाही ऐकण्यात आली. ती बहुतेकांना ठाऊक असेल. बहीण भावाचं नातं अतिशय अवखळ, तितकंच निर्मळ. आपल्या आईवडिलांखालोखाल आपल्यावर प्रेम माया कोणाची असेल तर ती आपल्या भावंडांची. यात सख्खे चुलत आत्ते मामे मावस अशी सगळी भावंडं आली. अगदी 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती होती. एका घरात 15-20 माणसं अगदी सहज असायची. त्यामुळं आपली सख्खी किमान 1 ते 3 भावंडं आणि शिवाय चुलत भावंडंही घरात असायची. त्यात सुट्टीत आपल्या घरी येणाऱ्या आत्ते मामे भावंडांची भर पडायची. कधी आपण त्यांच्याकडे जायचो. त्यामुळं सगळ्यांनी एकत्र खेळायचं, दंगा करायचा, मस्ती करायची हे चालायचंच. यातूनच भावंडांमध्ये बंध निर्माण व्हायचे. लहानपणी तर हे खूपच जाणवतं. त्या वयात आपल्या मनावर बाकी कसलीही ओझी, कसलेही पूर्वग्रह किंवा विकार नसतात हेही खरं. त्यातही बहिणींची भावावरची माया अंमळ जरा अधिकच. त्यात भाऊ लहान असेल तर त्याला अधिक जपायचं, इतरांपासून वाचवायचं हे सगळं भगिनी वर्ग अगदी प्रेमानं करतो. याउलट बहीण लहान असेल तर भाऊही तिच्यासाठी एक संरक्षण कडं होऊन उभं राहतो. या दोघांचंही नातं फारच खास असतं आणि ते आपण बहुतेकांनी कायम अनुभवलेलं आहे. कित्येक सिनेमांमधून, नाटकांमधून, गाण्यांमधून हे भावंडांचं प्रेम आपल्याला सहज दिसून येतं. गोरी गोरी पान फुलासारखी छान यासारख्या गाण्यांमधून गदिमांनीही बहिणीचा भावाकडे केलेला हा गोड हट्ट अगदी अजरामर केलाय. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. लग्न होऊन बहीण सासरी गेली की मग तिची लवकर भेट होत नाही. पूर्वी तर प्रवास करणंही फार जिकिरीचं असायचं. त्यामुळं आपल्या जवळच्या लोकांना भेटण्यासाठी सणांचं निमित्त असायचं. मंडळी, आपल्या पुराणकथा म्हणा किंवा लोककथा म्हणा किती अर्थपूर्ण असतात ना. आपल्या प्रत्येक सणामागं उत्सवामागं असा काहीतरी व्यापक अर्थ दडलेला आहे. काळ बदलला तरी बहीण भावांचं प्रेम कायम राहिलं आहे. आता आपण आठवत राहतो की लहानपणी कितीतरी काळ भावंडांबरोबर खेळलो आहोत. काळानुसार कुटुंब लहान होत गेली. प्रवासाची साधनं वेगवान झाली तरी कुटुंब मात्र देश विदेशात पसरत गेली. मग प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आणि व्हिडिओ कॉलवरच भाऊबीज साजरी व्हायला लागली. अर्थात बहिणीनं हट्ट करावा आणि भावानं तो पुरवावा यात काहीही खंड पडलेला नाही. फरक पडला असलाच तर तो इतकाच की हल्ली बहिणीही भावांकडून फक्त भेटवस्तू घेत नाहीत तर स्वतःही उलट त्याला भरभरून देतात. प्रेम तर त्यांचं कायम भावापेक्षा अधिकच असतं. बहिणीचा जीव भावाला भेटण्यासाठी अगदी तळमळत असतो. त्यामागं लहानपणीच्या गोड आठवणींची ओढ असते. भावा बहिणीच्या या अवखळ निर्मळ आणि पवित्र नातं साजरं करण्यासाठीचा आजचा हा दिवस म्हणजे अगदी खास. सर्वांना या स्पेशल दिवसाच्या खास शुभेच्छा. भाऊबीज श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.